विशेष म्हणजे हा गणपती उत्सव 133 वर्षाचा गणपती उत्सव जसा प्रतिवर्षापणे होतो तसा यावर्षीही चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे. कुठल्याही प्रकारच्या अडचणी येऊ नये काय आणि गणेशोत्सव मंडळांनी सुद्धा आपल्या मिरवणुका ह्या शांततेने व्यवस्थित पद्धतीने न्याव्यात असा त्यामागचा हेतू आहे. आणि म्हणून सरकारने देखील त्यांना मदत करून हा गणपती उत्सवाला जसा राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्यामुळे या राज्यमहोत्सवाच्या दर्जामुळे गणेशोत्सव मंडळांवर देखील एक त्यांची जबाबदारी आली आहे की आपला उत्सव चांगला व्हायला पाहिजे. हा त्यामागचा उद्देश आहे. साधारणपणे काय काय आपल्या मागण्या होत्या महानगरपालिकेकडनं की कुठल्या गोष्टींची अवेलेबिलिटी हवे उत्सवाच्या वेळेस? नाही, मंडप आता रस्त्यावरचे मंडप असतात किंवा रस्त्यावर मंडप घालू नये हे आम्ही त्यांना सांगतोच. परंतु एक खिडकी योजनेअंतर्गत ह्या मंडळांना ज्या काही परमिशन असतात त्या मिळायला पाहिजेत. उदाहरणार्थ मंडपाची परमिशन देताना महानगरपालिका त्यांच्या मालका कोण आहे मालक त्याचा NOC आहे की नाही, महापालिकेची असेल तर महापालिकेची NOC, म्हाडाची असेल तर म्हाडाची NOC आणि शिवाय त्यांनी पोलीस खात्याची परमिशनसुद्धा आम्हाला घेऊन द्यायला पाहिजे की 12 दिवस हा गणपती उत्सव होत असताना कुठे नॉईज पोल्युशन होऊ नये. आणि ट्रॅफिकमध्ये ट्रॅफिकच्यासुद्धा परमिशन ह्या त्यांनी द्यायच्या असतात आणि त्या ट्रॅफिकच्या परमिशन आगमन आणि विसर्जन सोहळ्यासाठी त्या असतात. त्या मागण्यासाठी आमचा आहे नेहमीच त्यांचा आग्रह असतो. आणि शहरामध्ये भरपूर लोकांना बऱ्याचदा दुखापत वगैरे होते, चोरीची प्रकरण होतात, त्याबद्दल काय उपाययोजना? आमची तर गेले 10-15 वर्षापासून आम्ही प्रत्येक मंडळाने गणसेवक निर्माण करावे आणि ते गणसेवकाचे बॅच लावलेले लोक त्यांच्यात असायला पाहिजे. आमच्या गणेशोत्सव माझा गणपती उत्सव आहे म्हणून मी माझ्याच गणपती उत्सवाकडे पाहीन असं नाही, परंतु दुसऱ्या गणेशोत्सव मंडळात जिथं गर्दी होत असेल तिथं त्या मंडळांची देखरेख करण्यासाठी आणि त्यांची सिक्युरिटी देखील असते. परंतु आता मुंबई नगरी एवढी वाढलेली आहे, मुंबईमध्ये रिडेव्हलपमेंट फार मोठ्या प्रमाणात झाले असल्यामुळे 23-23 माळ्याचे टॉवर झालेले आहेत आणि त्या टॉवर्समुळे गणेश भक्तही वाढलेले आहे. गणपतीबद्दलची त्यांची श्रद्धा ही वाढत चाललेली असल्यामुळे ती गर्दी होते. पण त्या गर्दीचं नियोजन विशेष जास्त असेल तर कुठं तर पूर्व म्हणजे लालबाग साईड आणि इकडे बिटेला रोड साईडला असतं. त्यामुळे त्या ठिकाणची व्यवस्था तिथल्या कुंभारे साहेबचे ट्रॅफिकचे आहेत त्यांच्याबरोबर आमच्या मीटिंग झालेल्या आहेत आणि त्या मीटिंगमध्ये आम्ही त्यांचं नियोजन कसं करणार त्यांचा प्लॅन ठरलेला आहे. गेल्या काही वर्षांपासून POP मूर्ती आणि शाडूच्या मूर्ती हा वाद दरवर्षी रंगत चाललेला आहे. कोर्ट कचेऱ्या होत आहेत, बरेचसे होत आहेत. कोर्टात झालंय ते आता. कोर्ट कचेऱ्या करतात होते बरोबर. आम्ही महासंघाकडे काय आम्हाला एवढे काय आमच्याकडे आम्ही कोर्टात जायला आमच्याकडे पैसे नाही. ते शेवटी सरकारनंच ते करायला पाहिजे. आमच्या वतीनं आम्ही हे जे काम करत असतो ते आमच्या स्वतःच्या खिशातूनच आम्ही ह्या सगळे कामं करत असतो. गणेशोत्सव मंडळांना पैसा नसतो कारण गणेशोत्सव मंडळ हे पैसे घेण्यासाठी असतात. कारण घेण्यासाठी म्हणजे त्यांना वर्गणी जमा करूनच हे सार्वजनिक गणेशोत्सव चालू करायचे असतात. आता उत्सव चालू करायचा म्हणजे पैसे पाहिजेत. पैशाशिवाय उत्सव काही होत नाही. काही लोकांचं 10 लोकांचं 15 लाखाचं बजेट असतं आणि त्याच्यातून ते पैसे त्यांना वेळोवेळी त्याचं नियोजन करावं लागतं. एखाद्या मूर्तीची 1.5 लाख रुपये किंमत झालेली आहे. आता त्या मूर्तिकारांनी सुद्धा किमती वाढवलेल्या आहेत. त्या वाढवल्यामुळे त्यांना गणेशोत्सव मंडळांना कोर्टात जाऊन केसेस करणं हे शक्य नसतं. परंतु आम्ही महासंघाच्या वतीनं आणि आशिषजी शेलार साहेबांच्या वतीनं आम्ही सरकारच्या वतीनं आम्ही त्यांना मागणी करत असतो आणि ते सरकार त्या पद्धतीने काम करत आहे. जर सरकारने ही चांगली मागणी पुढे नेली तर ते होऊ शकेल. म्हणजे काय POP काही धोकादायक काही नाही आहे असं निष्कर्ष देखील निघालेला आहे. परंतु आता काय NGO असतात, NGOच्या वतीनं काही NGOनं वाटतं की नाही आता मध्येच बघा ना आमच्या पवई तलावाला आमच्या इथे हे होऊ नये म्हणून आम्ही यावर्षी मूर्तीचं विसर्जन करून देणार नाही असे काही NGOने बोर्ड लावले होते. त्यामुळे त्याला काय हे असे प्रकार NGO हे जाणारच. तसं तुम्हाला माहिती आहे की एक 20 वर्षापूर्वी बेडेकरांनी त्यांचा हॉस्पिटलच्या संदर्भात त्यांना त्रास व्हायचा म्हणून कोर्टात गेले होते आणि तो एक निर्णय लागला की मंडळाच्या बाजूने तो निर्णय लागला. परंतु असेही लोक असतात. त्यामुळे आम्ही महासंघाच्या वतीनं पैसा खर्च करणं किंवा आम्हाला जाणं पुढे शक्य होत नाही. हे सरकार काम करत आहे आणि आपलं सरकार आहे. आपलं सरकार त्याच्यामध्ये आशिषजी हे विशेष म्हणजे सांस्कृतिक कार्यमंत्री असल्यामुळे त्यांनी पुढाकार घेतलेला आहे आणि ते बरोबर काम करत आहे. हां बरीचशी मंडळं म्हणजे कुठली? हां मग सांगा ना. लालबागच्या राजाचा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आम्ही
वैयक्तिक प्रश्न आहे. त्यामुळे आम्ही त्या मंडळावर जरी आमचं काही तिथे नसतं, त्यांनी कोणी त्यांना त्यांच्या मागचा हेतू काही वेगळा असेल आणि त्यांना काहीतरी प्रसिद्धी पाहिजे असेल तर लालबागच्या राजाला जेवढी प्रसिद्धी असते तेवढ्या कुठल्याच गणेशोत्सव मंडळाला नसते. कारण शेवटी लालबागच्या राजाने जरी प्रसिद्धी असली आणि त्यांनी जरी उपक्रम राबवले तर त्यांच्याकडे तो पैसा येतो, सहजासहजी पैसा मिळतो. आमच्या बाकीच्या 12,000 गणेशोत्सव मंडळांना सहजासहजी पैसा मिळत नाही. तरी देखील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, मी माझ्या स्वतःचं 1987 साली गणपतीच्या पैशातून फिजिओथेरपी सेंटर चालू केले. त्याला आत्ता 38 वर्ष झालेले आहेत आणि या 38 वर्षात जवळजवळ 10 लाख लोकांना 50 रुपयात आपण ट्रीटमेंट दिले. म्हणजे ते फिजिओथेरपी म्हणजे पॅरालिसिसचे पेशंट, गुडघ्याचे पेशंट, मानेचा लचका जातो याच्यावर पेशंट, असे 10 लाख लोकांना आम्ही 50 रुपयात ट्रीटमेंट दिली आहे आणि आता देखील ते चालू आहे. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांना ह्या पैशातून सगळं करावं लागतं आणि ते करत आहेत. कोणाच्या व्यायामशाळा आहेत, कोणाच्या मेडिकल सेंटर आहेत, कोणाच्या बालवाडी आहेत, अशा आहेत. आणि आम्ही नेहमीच म्हणतो की या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ही काही कार्यकर्त्यांची बालवाडी आहे. परंतु काय कार्यकर्त्यांची बालवाडून ह्याच्या 10 वर्षापूर्वी ह्या सार्वजनिक गणेशोत्सवातूनच नगरसेवक झाले, आमदार झाले, खासदार झाले. परंतु ते आमदार खासदार झाल्यानंतर आमच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला विसरतात. मग आम्हाला प्रत्येक वर्षी महानगरपालिकेत भांडावं लागतं. मग आमचं हे विसर्जन ठिकाण नाही, हे एक वनवंटी खिंडी जो करा, अशा गोष्टी मागायला होतं. पण जो नगरसेवक ज्या गणेशोत्सव मंडळातून तयार झाला, आमदार झाला, खासदार झाला, त्यांनी काहीतरी SOP बनवावी नाही की वर्षभरात गणपती उत्सव हा कंटिन्यूज राहणारच आहे. त्याच्यासाठी त्यांनी काहीतरी केलं पाहिजे. पण ते तसं काही राजकारणात एकदा गेल्यानंतर, नगरसेवक झाल्यानंतर, आमदार झाल्यानंतर त्या मंडळाला विसरतात. पण मंडळांसाठी, एकट्या मंडळासाठी नको तर मुंबईतल्या सगळ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना महानगरपालिकेने एकदाच SOP बनवायला पाहिजे. मग मूर्तीकारांचा प्रश्न असतो, मूर्तीकारांना जागा मिळत नाहीत. आम्ही अनेक वर्ष म्हणतो की मूर्तीकारांना चांगल्या ठिकाणी जागा करून द्या, त्याही मिळत नाहीत. म्हणजे असे प्रकार होतात आणि महानगरपालिका किंवा सरकारला आम्ही विनंती करणार आहोत की ह्या संपूर्ण गणेशोत्सवामध्ये प्रत्येक वर्षी मिटिंग घेऊन मागणी करण्यापेक्षा एक SOP बनवा, असं आम्ही त्यांना सांगणार आहोत. दिले सगळ्यांना अजून वेगवेगळे हा लोकमान्य टिळकांनी चालू केला तो धार्मिक भावनेतून होता. धार्मिक भावनेतून लोकांनी तरी किमान एकत्र यावं. एकत्र आल्यानंतर आपल्याला काहीतरी ते स्वातंत्र्यासाठी काहीतरी करावं लागेल आणि म्हणून त्याच्या माध्यमातून लोकमान्य टिळकांनी ही आयडिया लढवली. तर त्याला लोक तर एकत्र असतात, मग पण नंतर धार्मिकता नसते ना. वर्षभर तुम्ही राजकारण करत असतात. त्यामुळे आता मला आठवते की ह्या मुंबईमध्ये जरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असली तरी मग तो एकाच पक्षाचा गणपती आहे, तिथं कोणी यायचं नाही असं काही होत नाही. सगळ्या पक्षाचे लोक एकत्र येऊन तो गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात. Ganesh festival is one of the biggest festival. Yes. Not only Maharashtrians, apart from Maharashtrians, all non-Maharashtrians also celebrate this festival. Yes. Everybody respect Lord Ganesh. Yes. So here you visit all the places, all the mandals and all. Now there sometimes problem also come. People have to face little bit problems about the money, shortage of money and all. So there are all these mandals are earning more than lakhs of rupees. Why can't they help and why can't they come up? Why you want to take so much trouble in that? Everyone respect Lord Ganesh, so everybody is celebrating. So why these problems happening? Sir? What is the reason behind that? Sir? Which problem? The problem is that the Ganesh Mandal, the festival you said, there is one statue which is costing around more than lakhs of rupees. Yeah. Correct? Now everybody respect Lord Ganesh, so there should be some discount in that. Why these people are running after the money? They should think about the God. Why they are running after this? No, I know that everybody is celebrating the Ganpati. You know that when the Ganpati आगमन जिसको बोलता है आगमन, उस टाइम मुस्लिम टैक्सी वाला भी फ्री लेके जाता है. मुस्लिम हो कोई भी हो, पारसी लोग सेलिब्रेट करतात. Parsi people also celebrating the Ganpati. Everybody is celebrating, but we are not telling this Ganpati festival is only for Hindus. We never say that. No, but why the rates are not? Rate of this is that depends on mandal, because mandal they want biggest murti, and this it should be nice,
good and everybody visit to our Ganpati Mandal. That's why that because of that everybody will come, then we will get the money in petty. नाही सर, मला काय विचारायचं आहे तुम्हाला की आता लालबागचे राजा हा. आहे, वन ऑफ द बेस्ट. हा. मग ते लोक काहीतरी हेल्प करायला पाहिजे ना नाही, अरे हेल्प दे आर हेल्पिंग. अरे त्यांचं डायलिसिस सेंटर आहे, त्यांचे ब्लड बँक आहे, आणखीन काय पाहिजे तुम्हाला? लायब्ररी आहे, पुस्तकं देत आहेत, आणखीन काय पाहिजे? करतायत ना ते. दे आर यू गो अँड सी. Yeah, they are giving the 50,000, 1 lakh, your application should go there. You give the application and you are admitted in hospital, you will get the money. Because जैसा अपना सिद्धिविनायक मंदिर भी 25,000 रुपीज़ देता है, वैसा वो भी लोग देते हैं ना. हम लोग भी अभी फिजियोथेरेपी सेंटर चलाता है, तो हमको फ्री चाहिए किसी को, तो फ्री देता है हम लोग. दिवस 20 दिवस आधी मंडपात नेले जातात आणि म्हणून त्या काळामध्ये केवळ गणपतीच्या 27 तारखेपासून होऊन येतं ते 1 महिना आधीच ते गणपतीचे खड्डे ज्या मूर्त्या जातात त्याच्यातून ते खड्डे बुजवले गेले पाहिजेत असं प्रत्येक वर्षी आम्ही सांगतो. पण यावर्षी 2 दिवस पाऊस हा लागल्यामुळे आणखीन मोठे खड्डे झाले आहेत आणि त्या पावसामुळे काही मंडळांचे गणपती मंडपात नेलेले आहेत आणि त्यामुळे त्या मंडपांना त्रासही झालेला आहे आणि तिथे पाणी आल्यामुळे काही आजारपण निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणून महानगरपालिकेला याच्यावर उपाययोजना करून त्या आरोग्य खात्याकडून तशा परमिशन आणि तशी व्यवस्था करावी असंही आम्ही महानगरपालिकेला आणि ह्याच्यामध्ये आमच्या संपूर्ण मुंबईसाठी एफ साऊथचे DMC सकपाळे साहेब ह्यांना नेमणूक केलेली आहे आणि तो सगळं आम्ही त्यांच्याकडे सगळं कॉन्टॅक्ट करतो. सकपाळे म्हणून DMC एफ साऊथचे आहेत, त्यांच्याकडे आम्ही ह्या सगळ्या तक्रारी असतील. ट्रॅफिक मॅनेजमेंट बद्दल कोणाशी म्हणजे ट्रॅफिक ते कुंभारे साहेबांशी आमचं बोलणं झालं आणि पोलिसांसाठी म्हणून आम्हाला अकबर पठाण ऑपरेशन DCP ह्यांना दिलेलं आहे आणि तेही आमच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात. जसं कुठे मी मघाशी म्हटल्याप्रमाणे कोणाला जर हे शपथपत्र मागितलं असेल हमीपत्र, तर ते हमीपत्र त्यांनी काढून टाकलेलं आहे. कुठल्याही मंडळाला हमीपत्र घेत नाहीत आणि जर कुठल्या मंडळाकडे असेल तर त्यांनी महासंघाकडे आमच्याकडे यावं म्हणजे ते आपण काढून देऊ. धन्यवाद. विशेष म्हणजे हा गणपती उत्सव 133 वर्षाचा गणपती उत्सव जसा प्रतिवर्षापणे होतो तसा यावर्षीही चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे. कुठल्याही प्रकारच्या अडचणी येऊ नये काही आणि गणेशोत्सव मंडळांनी सुद्धा आपल्या मिरवणुका ह्या शांततेने व्यवस्थित पद्धतीने न्याव्यात असा त्यामागचा हेतू आहे आणि म्हणून सरकारने देखील त्यांना मदत करून हा गणपती उत्सवाला जसा राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्यामुळे या राज्यमहोत्सवाच्या दर्जामुळे गणेशोत्सव मंडळांवर देखील एक त्यांची जबाबदारी आली आहे की आपला उत्सव चांगला व्हायला पाहिजे. हा त्यामागचा उद्देश आहे. साधारणपणे काय काय आपल्या मागण्या होत्या महानगरपालिकेकडनं की कुठल्या गोष्टींची अवेलेबिलिटी हवी उत्सवाच्या वेळेस? नाही, मंडप आता रस्त्यावरचे मंडप असतात किंवा रस्त्यावर मंडप घालू नये हे आम्ही त्यांना सांगतोच. परंतु एक खिडकी योजनेअंतर्गत ह्या मंडळांना ज्या काही परमिशन असतात त्या मिळायला पाहिजेत. उदाहरणार्थ मंडपाची परमिशन देताना महानगरपालिका त्यांच्या मालका कोण आहे मालक त्याचा NOC आहे की नाही, महापालिकेची असेल तर महापालिकेची NOC, म्हाडाची असेल तर म्हाडाची NOC आणि शिवाय त्यांनी पोलीस खात्याची परमिशनसुद्धा आम्हाला घेऊन द्यायला पाहिजे की 12 दिवस हा गणपती उत्सव होत असताना कुठे नॉईज पोल्युशन होऊ नये आणि ट्रॅफिकच्यासुद्धा परमिशन ह्या त्यांनी द्यायच्या असतात आणि त्या ट्रॅफिकच्या परमिशन आगमन आणि विसर्जन सोहळ्यासाठी त्या असतात. त्या मागण्यासाठी आमचा नेहमीच त्यांचा आग्रह असतो. आणि